या कोकण फाट्यामध्ये गुळाचा आणि खोबऱ्याचा निवद आहे आणि आमच्या घाटामध्ये पुरणपोळीचा निवद आहे। आईला खारं निवद चालत नाही की चंद्रभागेच्या काठी तुकाराम महाराजांनी अभंगाच्या द्वारे हा गोंधळ घातला गेला। पहिला यावेळी पहिला काय की 4 पायरी एक नाव देतो की ते वरदान दिलेलं आहे चौंडीश्वरीला। गोंधळ का मांडला जातो याला कारण असं आहे की यावेळी की कुस्ती तलावावर राक्षसांचं राज्य होतं। अष्टभुजा म्हणजे किती 8 हात आणि तिला आकार नाही उकार अशी ही आई भवानी माता या वरदान असते की जर थेंब या पृथ्वी तलावावर पडलं, एक तर थेंब या पृथ्वी तलावावर पडलं तर एका थेंबापासून हजारो राक्षस तयार होते। त्याच्या घरात भवानी खेळत्या यजमानाच्या अंगात भवानी खेळत असते तर ती कवड्याची माळ झाडाला घालून काय तलावाला परवानगी असते। त्यानंतर 3.5 पीठ आहे, 3.5 शक्तीपीठ 3.5 आहे, बरोबर आहे। हे 3.5 शक्तीपीठ हे मेन आहे। तर आई तर काका गोंधळ का मांडला जातो? गोंधळ का मांडला जातो याला कारण असं आहे की ज्यावेळी की पृथ्वी तलावावर राक्षसांचं राज्य होतं। हे राक्षस काय करायचे की ब्राह्मणांना काय लोकांना काय मानवांना त्रास द्यायचं आणि त्यामुळं हे मानव काय केले, मानव आणि ब्राह्मण काय गेले कोणाकडं की पहिला विष्णूकडे गेले। विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूला विचारले देवादेवाने असं की हे राक्षस कुठे आम्हाला फार त्रास देत आहे आणि त्याचा तुम्ही संवार करा। त्यावेळी विष्णू काय म्हणतात हे काम माझ्या काय हातनं होणार नाही, तुम्ही जावा सर्व ब्रह्माकडे। आणि ब्रह्माकडे गेल्यानंतर ब्रह्माला विचारल्यानंतर ब्रह्मा बी तसं त्याप्रमाणे सांगू लागले की तुम्ही काय हे माझ्या हातनं काम होणार नाही, तुम्ही जावा सर्व कोणाकडे शंकराकडे भोलेनाथाकडे जावा। मग त्यावेळी सगळे ब्राह्मण लोक मानव लोक काय केले की गेले कुठे कैलासवर गेले आणि गेल्यानंतर तिथे शंकर तपासायला बसले होते आणि त्या ठिकाणी म्हणजे पार्वती बी होती। पार्वती म्हणजे ही आई तुळजा भवानी माता। मग त्यावेळी शंकराला ज्यावेळी तपासायला बसले होते त्यावेळी ती पार्वती म्हणते की महाराज तुम्ही त्याच्या तपासातून तुम्ही उठा आणि त्या ठिकाणी तुम्ही कैलास पर्वतावर काय मानव लोक आलेले आहेत आणि ब्राह्मण लोक बी आलेले आहेत आणि त्यांचा काय आहे संकट जे तुम्ही निवारण करा। त्यावेळी भोलेनाथ काय करते आपल्या तपासातून उठून त्यावेळी विचारतात की तुम्ही काय आलाय, तर काय सांगू देवा तुम्हाला की असं हे राक्षस कुळी आम्हाला फार त्रास देत आहेत काय आणि ह्या राक्षस कुळीचा तुम्ही संहार करायला पाहिजे। मग त्यावेळी भोलेनाथ का म्हणतात की हे आमच्या हातनं काय होणार नाही काय आणि स्वर्ग लोकांमध्ये काय आई भवानीच्या नावानं काय तुम्ही गोंधळ घालायला पाहिजे आपण सर्वांनी। मग त्यावेळी स्वर्गामध्ये पहिला ब्रह्मा विष्णू महेश यांनी हा गोंधळ घातला। कोणी गोंधळ घातला की चंद्रभागेच्या काठी तुकाराम महाराजांनी अभंगाच्या द्वारे हा गोंधळ घातला गेला। पहिला गोंधळ इकडे पृथ्वी तलाव त्यानंतर आणि आपल्या महाराष्ट्राचे दैवत कोण, आराध्य दैवत कोण? छत्रपती शिवाजी महाराज। कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले घराण्याचे आणि त्यांना आई भवानी माता ही प्रसन्न बसवली काय। आणि त्यावेळी स्वतः हे राजे असताना त्यांनी केव्हा हिरे माणिक मोती आपल्या अंगावर ठेवलेले नाही, त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे कवड्याची माळ। आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी गोंधळाचा वेश धरून पहिला हा गोंधळ घातला त्याने आपल्या शिवनेरीवर घातला काय। आणि त्यानंतर हा गोंधळ किती प्रकारे आणि ज्यावेळी स्वर्ग तलावर ब्रह्मा विष्णू महेश यांनी गोंधळ घातला त्यावेळी त्या होमातून आई भवानी माता उत्पन्न झाली आणि तिचा रूप असं होतं, तिला ना आकार होता ना तिला उकार होता। अष्टभुजा आई भवानी माता त्यात उत्पन्न झाली। उत्पन्न झाल्यानंतर त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश यांनी आई भवानी मातेचा गोंधळ घालून आई भवानी मातेला होमातून प्रगट केली। होमातून प्रगट झाली आई भवानी माता आणि त्यावेळी आई भवानी माता त्या देवानी विचारत्या देवाला करुणाचं कारण त्यावेळी 3 देव काय म्हणतात आई भवानी माते काय की
ह्या पुतळ्यावर राक्षस फार त्रास देत आहे आणि या राक्षसावर तू संवार करायला पाहिजे. संवार करायला पाहिजे म्हटल्यावर आई भवानी मातेने काय केली की अष्टभुजा म्हणजे अष्टभुजा म्हणजे किती 8 हात आणि तिला आकार नाही उकार अशी ही आई भवानी माता या होमातून निर्माण झाली. तिच्यावर दृष्टीही पडत नव्हती एवढी तिची रूप तिथे भयानक होतं. मग त्यावेळी आई भवानी मातेने काय केली त्या राक्षसामध्ये युद्ध करू लागली. युद्ध करत असताना त्या राक्षसाला एक वरदान असते की एक जर थेंब त्या पृथ्वी तलावर पडलं एक तर थेंब या पृथ्वी तलावर पडलं तर एका थेंबावरून हजारो राक्षस तयार होते. त्यावेळी आई भवानी मातेचे हे अष्टभुजा भरून आले. या राक्षसाला सवार करण्यासाठी अष्टभुजा भरून आले. काय हे राक्षस का आवरण आहे. मग त्यावेळी आई भवानी मातेने कोणाला हाक मारली चौंडेश्वरी म्हणजे मातंगी आमच्या घाटावर तिला मातंगी म्हणतात आणि इकडे चौंडेश्वरी हा चौंडेश्वरी म्हणतात. आता ज्यावेळी कुणाला या कोकण फाट्यामध्ये की ज्यावेळी प्रत्येक घरी गोंधळ असतो त्यावेळी पहिला आम्ही काय करतो की तुंतून पूजाला देतो आणि तुंतून पूजाला दिल्यानंतर काय जे बकरं मानवलं जातं त्याचा टेळा पहिला त्या बकऱ्याचा टेळा पहिला त्या तुंतुण्याला लावतो आपण आणि आईला हा गोडा निवद आहे. आमच्या म्हणजे ह्या कोकण फाट्यामध्ये गोळाचा आणि खोबऱ्याचा निवद आहे आणि आमच्या घाटामध्ये पुरणपोळीचा निवद आहे. आईला खारं निवद चालत नाही. मग त्यावेळी आई भवानी मातेनं त्या चौंडेश्वरीला हाक मारल्यावर चौंडेश्वरी काय केली त्या ठिकाणी आली. आल्यानंतर की चौंडेश्वरी काय म्हणते आई भवानी मातेला आई तुम्हाला बोलवण्याचं कारण काय. तर त्यावेळी आई भवानी माता काय म्हणते चौंडेश्वरीला की अगं चौंडेश्वरी की हे राक्षस का मला आवरणात या राक्षसाचा का सवार होईना काय आणि एक राक्षस जर मारलो आणि एक राक्षसाचा थेंब जर या पृथ्वी तलावर पडला 1000 राक्षस तयार उत्पन्न व्हायले. हे राक्षस का मला आवरणात. मग आता माझं काय काम आहे सांग की तुझी जीवा म्हणजे जीवामध्ये जीव आपल्या कोकण फाट्यामध्ये जीवा म्हणतो आपण आणि आमच्या घाटावर आम्ही जीव म्हणतो. काय जीवा तुझी पूर्णपणे या पृथ्वी तलावर आणि जे राक्षसाचं जर रक्त येईल ते तू सगळं प्राशन करायचं. मग त्यावेळी चौंडेश्वरीनं काय केली की पूर्णपणे जीवा ह्या पृथ्वी तलावर पसरली. जेवढं रक्त पडेल जेवढं त्याचं रक्त पडेल त्याच्या जीवन ते प्राशन केले. त्यामुळं आईला हे राक्षस संवार करण्यासाठी मदत झाली चौंडेश्वरीची. म्हणून आपण काय करतो ज्याच्या घरी गोंधळ असतो काय त्यावेळी पहिला काय करतो 4 पायाचे जीव लावून देतो. ते कुणाला देतो की ते वरदान दिलेलं आहे चौंडेश्वरीला की ज्यावेळी हिनं त्या राक्षसाचा संवार केली त्यावेळी आई भवानी मातेकडे चौंडेश्वरीनं काय केली वरदान मागितली. आई तुझं मी एवढं कार्य केलं तुझ्या ठिकाणी माझा काय मान आहे सांग. तर त्यावेळी ज्याच्या घरी गोंधळ असेल आणि ज्याच्या घरी गोंधळ असेल जो भगत 4 पायाचं जीवदान देईल पहिला टिळा तुला आणि नंतर मला गोड्या झाला हा आईचा गोंधळ. आता गोंधळ कशा प्रकारे असतो हा झाला इथं बरोबर माझी आई कशी उत्पन्न झाली बरोबर आहे. आता त्यानंतर हा गोंधळ किती प्रकारे असतो. हा गोंधळ किती प्रकारे गोंधळ हा 3 प्रकारचा असतो. तो कसा एक घरातल्या भांडणाचा त्याला आपण गोंधळ म्हणतो. बाई रस्त्यावर दंगा करणारा तो गोंधळ म्हणतो. आणि हा आपण घरातला जो स्वतः वार्षिक गोंधळ म्हणजे आता कोकण फाट्यामध्ये 3 वार्षिक गोंधळ असतो. आमच्या घाटावर वार्षिक गोंधळ असतो. काय कुणी लग्नाचा गोंधळ घालतो कुणी ब्राह्मण समाजात गोंधळ घालतो हा गोंधळ. तर हा गोंधळ जर आपण जर वार्षिक गोंधळ घातला तर समाधानानं घालायचा अंतकरणानं घाला तर त्या घराला त्या पिढीला सुख समाधान लाभलं जातं. नाही तर मनात भाव नाही तर देव पावत नाही. सणासारखा देव हा बाजाराचा भाजीपाला नाही. कारण आपल्या अंतकरणात त्या देवाची भक्ती करायची देव आपल्याला पावतोय. काय देव तुम्हाला सोनं देत नाही नाणं देत नाही तुम्हाला धन दौलत देत नाही तुम्हाला राबण्यासाठी ताकद देतोय शक्ती देतोय. मग त्यावेळी हा गोंधळ झाला 3 प्रकारचा. आणि हा गोंधळ कुठल्या ठिकाणी घातला गेला. हा गोंधळ कुठल्या ठिकाणी घातला गेला म्हणजे एक पहिला गोंधळ घातला गेला तुळजापूर ठिकाणी म्हणजे आई भवानी मातेचा गोंधळ म्हणजे आई भवानी मातेचा गोंधळ घातला तुळजापूर ठिकाणी. दुसरा गोंधळ वाघ्या मुरळीच्या स्वरूपामध्ये जेजुरी गडावर घातला गेला. आणि तिसरा गोंधळ आमच्या घाटावर काय रेणुका मातेच्या स्वरूपामध्ये जनजोगते हे गोंधळ घालतात.
हे अशा प्रकारे 3 गोंधळ घातले गेले. म्हणजे रूप आईची 3च, तुळजाभवानी बी तीच. आता जेजुरीमध्ये माळसाने मार्तंड, माळसाचं रूप आई भवानी मातेचं आणि रेणुकेचं बी रूप आई भवानी मातेचं. त्यामुळे हे 3 गोंधळ घातले गेले. हा गोंधळ जर आपण घातला तर आपल्या पिढीला सुख लाभते, आपल्या घरादाराला सुख लाभते. म्हणून हा गोंधळ घालताना आपण अंतकरणानं, समाधानानं आणि ह्या गोंधळामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता होता कामा नये. तर आई काय करतात, त्यांना प्रसन्न होऊन त्यांच्या घराला सुख समाधान लाभून देते. आणि काय विचार ते घर मांडणीचे घर 9 घर असतात, 7 घर असतात. आम्ही राशी बांधतो ना, 7 राशीचे असतात, 9 घर, 9 राशीचे असतात, 11 राशीचे असतात. 9 राशी असे घरं असतात काय. आणि जे आता खोबरी म्हणा, त्या नारळ ओठी म्हणायची, आईची ती ओठी कुठले खारीक, बदाम, अक्रोड, फळं काय हे आईच्या मांडालाच होतीनं. म्हणजे मांड तुमचा हा भरगती दिसावा. आणि मेन कळस जो असतोय ना, तो मेन म्हणाचा आईचा घट आपण बसवतो. हा जो मेन आता तो खरा म्हणजे आईचा घट म्हणायचा तो. आणि ज्यावेळी आम्ही ही गोंधळाला उभा राहतो आणि ज्यावेळी आम्ही देव बोलवतो, त्यावेळी आई तुळजापूर गाव सोडून आई डायरेक्ट काय करते, या मांडावर विराजमान राहत्या. त्यावेळी तुम्हीच लागता, तुमच्या समाजाचे लोक लागतात त्यावेळी. आणि ही गोंधळी समाजाचीच गोंधळ हा गोंधळी समाजालाच घालायला परवानगी आहे, इतर कोणालाही परवानगी नाही. संबळ वाजवायची परवानगी नाही, तुमतून वाजवायची परवानगी नाही, टाळ वाजवायची परवानगी नाही. तुम्ही तिकडून इकडे येतात सगळे? होय, आणि कोल्हापूर. कारण की आमचे ते पिढी गेलेले आहे, म्हणजे पिढी ह्या गोंधळ कामामध्ये गेलेले आहे. तुम्ही आता किती वर्ष आहात तरी? आता मला हे या कोकण फाट्यात मला 25-30 वर्ष झाली. मी जुन्या गोंधळावर कार्यक्रम केलेला आहे. शिव गोंधळी, रामभाऊ गोंधळी, महादेव गोंधळी यांच्यावर मी हा कार्यक्रम केलेला आहे कोकण फाट्यामध्ये. म्हणजे जुने गोंधळी इथले गोंड्याचे तुम्हाला माहीत नसेल कदाचित, किंवा नाव ऐकून तुम्हाला माहीत असेल. आणि काय विचारणार सांगता, हा गोंधळ का घातला गेला की ज्यावेळी भक्ताच्या घरी गोंधळ असतो काय, त्यावेळी आम्ही मांड मांडतो. मांड मांडल्यानंतर काय 5 नावाचे 5 काकडे आम्ही नाचवतो, मानाचे 5 काकडे नाचवतो. काय कोण 5 नाचवत्यात, कोण 7 नाचवत्यात, कोण 8 नाचवत्यात काय. आणि मेन असते दिवठी जी मेन असते त्या काकड्यामध्ये, ज्याच्या अंगात भवानी खेळत्या काय तिलाच ती उचलाची परवानगी आहे, इतर कुणालाही परवानगी नाही. आज तुमच्या घरात म्हणजे आता कोकण फाट्यामध्ये यजमान म्हणतात, म्हणजे घरचे मेन माणूस, यजमान म्हणजे मेन, त्याच्या घरात भवानी खेळत्या. त्या यजमानाच्या अंगात जर भवानी खेळत असली तर ती कवड्याची माळ झाडाला घालून काय ती त्याने उचलाला परवानगी असते, त्यामुळे त्याच्या अंगात ती खेळू शकते. आणि गोंधळ काय की गोंधळ का घातला गेला, रात्रभर का घालावा की हे काकड नाचवण्यापर्यंत झालं. मग त्यानंतर म्हणजे आपले जे वाडीचे आपले जे भारतीय बैठक असते जेवणाची काय, म्हणजे आज एखाद्या आपण त्या आईच्या नावावर आपण महाप्रसाद बनवतो, तेव्हा महाप्रसाद 4 लोकांच्या मुखामध्ये जावं, त्याचा आत्म्याला शांती मिळावं, खाल्ल्यानंतर तोच आशीर्वाद आपल्याला मिळते. म्हणून भक्त लोक काय करतात की आईच्या नावावर महाप्रसाद म्हणून काय 4 लोकांच्या मुखामध्ये घालतात काय, आणि तो आशीर्वाद त्या भक्ताला मिळतो काय. आणि त्यानंतर काय की 10, 10:30, 11 किंवा 11:30 नंतर जो कार्यक्रम स्टार्ट होतो तो करमणुकीचा कार्यक्रम होतो. म्हणजे रातभर आईचा जागर व्हावा हा दृष्टिकोन असतो. म्हणजे रातभर आई आपल्या घरात वास्तवाला राहावी. मग ज्यावेळी आम्ही 3, 3:30, 4च्या दरम्यान आरती करतो, त्यावेळी आई काय करते, मांडावरून उठ्यान डायडी बोलू करते, तुळजापूर ठिकाणी जातो. आता आईचे 3.5 पीठ आहे, 3.5 शक्तीपीठ, शक्तीपीठ 3.5 आहे, बरोबर आहे. हे 3.5 शक्तीपीठ हे मेन आहे. तर आईचे खरे 52 विद्यापीठ, 52 पीठ आहे तिची. 52 पीठ कवा झाली तिची, तुकडे झाले तेव्हा कवा तुकडे झाली तिची, ज्यावेळी सतीच्या रूपात होती, दक्ष राजाची मुलगी, बरोबर आहे. आणि ज्यावेळी दक्ष राजाने शंकराचा अपमान केला, तुला अपमान तो सण झाला नाही, सण न झाल्यामुळे काय केली, होमात उडी घेतली. होमात उडी घेतल्यानंतर
कारण की देवादेव महादेव हा श्रेष्ठ कुठल्या देवाला कारण की देवादेव महादेव आणि ही आई भवानी माता श्रेष्ठ आहे या 33 कोटी देवामध्ये या दोघांपाशी कोणाचं काही चालत नाही. आता सांगाल का माझ्या अंगावर काटायला काय ह्या दोघांपाशी कोणाचं कुठल्याही देवांचं चालत नाही काय. तर ही देव एकमेकावर काय विषय केला मी श्रेष्ठ आहे किंवा तू श्रेष्ठ आहे काय. रामाने शंकराची भक्ती केलेली आहे, शंकरानं रामाची भक्ती केलेली आहे. ज्यावेळी ही सतीला गेली आणि सती गेल्यानंतर शंकर काय केलं तिचं प्रेम घेऊन असे फिरू लागले काय क्रोधित झाले. क्रोधित झाल्यानंतर काय की सगळं देव म्हणले आता हे शंकर जर क्रोधित झाले तर सगळी पृथ्वी नष्ट होणार काय राहणार नाही काय. मग त्यावेळी देव काय करतात विष्णूकडे जातात आणि विष्णू काय तुम्ही तिचं काय तर संवार करायला पाहिजे ना. ते शंकर एकदा जर क्रोधित झाले आणि तिने तिसरा डोळा उघडला काय तर म्हणले सगळी पृथ्वी नायनाट होईल. मग त्यावेळी शंकर विष्णू काय करतात आपल्या सुदर्शनला सोडतात सुदर्शन चक्राला आणि सुदर्शन चक्राला सोडल्यानंतर आईचे शरीराचे 52 तुकडे पडलेले आहेत आणि जिथं पडले तिथे ते शक्तीपीठ झालेले आहेत. म्हणजे ते 52 आहेत ना काय त्याचे नाव मला काय लक्षात नाही तेवढी जागा 52 काय तेवढं काय लक्षात नाही. मग जिथं पडलेले आहेत तिथे 52 शक्तीपीठ तयार झाले आहेत आणि ह्या 52 शक्तीपीठ मध्ये 3 पीठ मध्ये हे मेन ते तुळजापूर बरोबर आहे. 2 माहूरगड रेणुका माहूरगड. तिसरं कोल्हापूर. हे 3 पीठ पूर्ण आणि अर्ध पीठ म्हणजे मनीषी शब्दशृंगी.